विमानाच्या तिकीट दरांवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी DGCA अंतर्गत काम करणाऱ्या प्रवास शुल्क निरीक्षण विभागाला अधिक बळकटी दिली जाईल असं नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। देशांतर्गत मार्गांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय मार्गांवरच्या विमान तिकीट दरांवरही आता लक्ष ठेवलं जात आहे। जेव्हा जेव्हा विमान तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता असते तेव्हा मंत्रालय आवश्यक ती कार्यवाही करतं असं ते म्हणाले। अलीकडच्या इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हस्तक्षेप करत विमान तिकीट दर वाजवी आणि परवडणारे ठेवण्यासाठी मर्यादा घातल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं। हवाई सेवा पोर्टलवर प्रवास शुल्क निरीक्षण सुविधा प्रदान केली आहे आणि जर कोणत्याही प्रवाशाला विमान तिकीट दर जास्त आहेत असं वाटत असेल तर ते पोर्टलद्वारे मंत्रालयाला स्क्रीनशॉट पाठवू शकतात। माहिती मिळाल्यानंतर मंत्रालय संबंधित विमान कंपनीविरुद्ध कारवाई सुरू करेल असं नायडू म्हणाले। उद्यम पोर्टलवर आतापर्यंत 7 कोटींहून अधिक लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली आहे, ज्यामुळे देशभरातल्या सुमारे 31 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे अशी माहिती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितेंद्र राम मांझी यांनी आज राज्यसभेत दिली। उद्यम पोर्टल 2020 मध्ये मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याच्या मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे। लोकसभेत सध्या अनुदान मागण्यांवरती चर्चा सुरू आहे तर राज्यसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरू आहे।